शेतकरी मित्रांनो, ह्या शेतात शेणखत घातल्यानंतरचा एक व्हिडिओ मी केलेला. आज आपण ह्याच्यामध्ये ट्रॅक्टर घालून घेतला आहे. आपला कुबोटा 24 HP पुढं चालवलं आहे. रोटावेटर भोंडा सगळा फोडून घेतला आहे. हे बघा, ह्या शेतातनं चालताना असं शेणखत टाकल्यानंतर असा वास येतोय, असा पूर्ण घमघमाट सुटला आहे आत्ता. कारण काय, ह्या भोंड्यामध्ये पाचट आहे, जुनं शेणखत आहे, ते सगळं आता कुजण्याची प्रोसेस अतिशय चांगली झाल्या. आणि असा शेणखत टाकल्यानंतर जसा वास येतो तो कदाचित जीवाणूंचा असेल, कशाचा असेल मला नाही सांगता येणार, पण तसा वास आत्ता शेतामध्ये इथं यायला लागला आहे. ट्रॅक्टरच्या मागं चाललं की असा फक्त वास येतो आहे. ही एक खूप पॉझिटिव्ह साईन आहे शेतीसाठी माझ्या तरी वैयक्तिक. कारण का, अशा पद्धतीनं जर जमिनीमध्ये आत्ता परिस्थिती असेल, जीवाणूंची संख्या किती असेल चांगल्या पद्धतीनं बघा, रायझोस्पियर किती चांगला आहे आत्ता शेतामध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये जर पीक डौलदार येणार नाही तर काय होईल. आता हे 50 दिवसाची लागण जवळपास जेठा मोडून घेतला आहे आणि योग्य पद्धतीनं आता ह्या शेतामध्ये ऊसाची वाढ चालू आहे. आणि ह्या अशा पद्धतीने थोडी थोडी माती ऊसाच्या बुडक्यामध्ये आपण टाकायचं काम करतो आहे. मित्रांनो, जीव तोडून सांगतो आहे, 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष झालं हेच सांगतो आहे, माती जपा. माती जपला तर जमीन तुम्हाला काहीही कमी पडून देणार नाही. पण तुम्ही माती नाही जपली तर या जमिनीतनं तुम्हाला पाहिजे एवढं उत्पादन मिळणार नाही. आणि हे आम्ही माती जपतो आहे, त्यामुळे ही आमची पिकं अशा पद्धतीने येतात. कळकळीची विनंती आहे, मातीवर काम करा, तुमच्यावर शेती मेहरबान होईल.